नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 263 आणि 264. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझी चव तीच माझी भक्ती. चवीचा अर्थ काय इथे? तो आहे असणेपणाचा स्वाद. असणेपणाचा स्वाद म्हणजे चव. कुठल्याही प्राण्याला आपण नसावे असे कधीच वाटत नाही. आपण असलेल्या स्वादाची सर्वांनाच आवड आहे. स्वाद म्हणजे स्वयाद, म्हणजे आपण अगोदरपणाने असणारे असणेपण आहो याचीच आठवण. आपण असल्याचे आपल्यावरील प्रेम हे देहरूपी नाही, देहावरचे पण नाही. आपण आपल्याला आवडतो, ही आवड म्हणजेच आपण आपलीच केलेली भक्ती. कारण आपण असावे असेच प्रत्येकाला वाटते. हजारो शिष्य पाळणारे गुरु आहेत. त्यांच्याकडे आम्ही जे सांगतो ते तुम्हाला मिळणार नाही. रजनीश सारख्यांकडे जाण्यासाठी आणि त्यांचे ऐकण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. आता तुमच्या कपड्यांचा, केसांचा वास येत असेल तर तुम्हाला ते आत सोडत नाही. रजनीश बाबाला गंधांची ॲलर्जी आहे, म्हणून ते पण चौथ्या भक्तीविषयी अबोल आहेत. त्यांची माणसे येथे आमच्याकडे येतात. चिंतकाने तो सर्व अनुभव घेतला आहे. श्री महाराज विचारतात, भाग्यवान कोण? तेच उत्तर देतात, लाखामध्ये एखादा. जसे ऐकले तसेच तो घेतो. बाकीचे मात्र जसे त्यांना पाहिजे तसे ऐकतात आणि घेतात. इथे अजून कोणत्याही सक्रियेची गरज नाही. फक्त कळकळीनेच ऐकायचे आहे. फक्त कळकळीनेच ऐकायचे आहे. हे जर याचे महत्त्व जर लक्षात आले तर साहजिकच आपोआप काहीही प्रयत्न न करता तुम्ही तिकडेच लक्ष देत राहाल. तूच आहेस असे तू असल्याचे तुझे जे ज्ञान आहे ते मुळात विधेय आहे, पण ते तुम्ही देहाच्या अंगाने घेतले आहे. त्यामुळे तुमची ताकद खचली आहे व देह मरणारा मानला. कोणाला कधीच अनुभव न आलेला असे ते मरण आहे. मरण तुझ्या समोर आव असून तुला फक्त भीती दाखवते आहे. मरणाचा अनुभव मात्र कुणालाच नाही. तुमची तुम्हाला जी आवड आहे, ती आवड न धरताच धरलेली आहे. म्हणजे काय? मूळचीच आहे, इनबिल्ट आहे. तुम्हाला जर तुमच्या ओळखीचे ज्ञान झाले, तर जेवढा अनुभव तुम्हाला येत आहे, तो सर्व जाईल. पण मी त्यासोबत जातो असे कधीही होणार नाही. सांडेल ते तुम्ही नाही. सांडेल, हरपेल ते स्वरूप तुमचे नाही. ऐकून ठेवा, आत्मज्ञानासारखे अविनाशी काहीही नाही. आत्मज्ञान म्हणजेच अहेतुक आत्मप्रेम. हेच तुमचे दैवत. याचीच तुम्ही भक्ती करा. यालाच चौथी भक्ती म्हणतात. सगळे सांडणार आहे, म्हणजे मुळात जे नव्हते तेच गुप्त होणार आहे. दृश्य अदृश्य झाले इतकेच होईल. दिवा विझला म्हणजे विझला. विजायला कुठे गेला, सोलापूरला गेला वगैरे असे होणार नाही. आत्मा शब्दाचा अर्थ म्हणजे आपणच. सर्व मी असे वैयक्तिक नाही. आपण आपल्याला प्रिय नाही असे का असणारच नाही असो. महाराज नेहमी म्हणत, अहो माझे ज्ञान तुटपुंजे आहे. मी आहे इतकेच मला माहीत आहे. ते तसे तुम्हालाही तुम्ही आहात हे पण माहीत आहे. मग आपण डोके सारखेच ना? साधक विचारतो, पण मी आहे याचा तुम्ही कोणता अर्थ तुम्ही करता हे मला समजत नाही. महाराज म्हणाले, मी आहे या म्हणण्यात मी म्हणून ज्या ओळखीने तुम्ही स्वतःला ओळखता, ती ओळख तुम्ही मुळीच नाही. ते तुमचे आत्मस्वरूप आणि सत्यस्वरूप नाही. आपण आहे याची जाणीव तर सर्वांनाच आहे, पण यातील आपले सत्य स्वरूप कसे आहे
हे मात्र प्रत्येकाला धोंडावे लागेल. याकरता दोनच मार्ग आहेत. एक तर अशा लोकांचे ऐकावे, ज्या कुणी आपले सत्यस्वरूप काय आहे हे खात्रीपूर्वक जाणले आहे आणि त्यांचे मनापासून आणि कळकळीने ऐकणे. आणि दुसरा मार्ग आहे, आपल्या स्वतःच्या अंतर्यामीतल्या अंतःप्रज्ञेवर विसंबून राहून, त्याच्याशी प्रामाणिक राहून, त्यापासून जसा जसा प्रकाश मिळेल त्याप्रमाणे पुढील मार्ग आक्रमिणे. दोन्ही मार्गात आपल्याला आपल्या वैयक्तिक अशा आकांक्षा, इच्छा, भीती यांना तिलांजली देणे अत्यंत आवश्यक आहे. काही भाग्यवंतांनाच अशा श्रेष्ठ सद्गुरूची प्राप्ती होते, पण ज्यांना होत नाही त्यांना मात्र आपल्या शुद्ध बुद्धी प्रामाण्यावर विसंबून राहून खडतर मार्ग आक्रमण करावा लागतो. परंतु आमचा मार्ग हा सर्वांना मोकळा आहे. भाग 264. अपने होने के आंचल में समुंदर सा सुकून मिलता है. अपने होने के आंचल में समुंदर सा सुकून मिलता है. सच में ये रेशमी शाव ही तो है असली बेदाग आसमान. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्वसामान्य माणूस अध्यात्माबद्दल निरनिराळ्या कल्पनांनी वेढला गेलेला असतो. तो फक्त ईश्वर, ब्रह्म, आत्मा, कर्म, संचित, सच्चिदानंद याविषयी केवळ कल्पनाच करत राहतो आणि काल्पनिकच बडबड करत राहतो. श्री चिन्मयानंद हे उपनिषदा वगैरे ग्रंथावर बोलतात, पण ते शिष्यांना कळत नाही किंवा मनापासून पटत नाही. शंका राहतात. मग ते इथे येतात. मुक्तानंदाचे शिष्य देखील इथे येऊन गेले आहेत. मी कुणी ईश्वर वगैरे काही नाही, भगवान नाही, भक्त नाही, कुणाचा गुरु नाही, तसा माझा कोणी शिष्यही नाही, मी संत नाही, सिद्ध नाही, मी शिकलेलोही नाही. श्री निसर्गदत्त महाराज कोकणासारख्या मागासलेल्या एका खेड्यामध्ये 4थी पर्यंत शिकले आहेत. ते म्हणतात, माझा शास्त्र ग्रंथाचा तसा अभ्यास पण नाही. एक साधक श्री महाराजांना म्हणाला, मी बऱ्याच काळापासून तुम्हाला ऐकत आहे, वाचत आहे, पण जर तुमचे सांगणे जर मला पहिल्याच भेटीत कळाले असते तर फार बरे झाले असते आणि माझे भटकणे सुद्धा बंद झाले असते. आता मी एकच ध्यास ठेवतो, रंगरूप आकार अशा देहबुद्धीपासून सुटका करून घेणे. यावर महाराज म्हणाले, अहो, रंगरूप आकार हे तर आधीपासूनचेच आहेत. सर्व त्या हसतात. ते तर अजिबात नाही आहात. साधक खरे आहे, पण मला यात खोलवर गेले पाहिजे, ते सगळे शोधले पाहिजे. यावर महाराज म्हणाले, कोण शोधणार? शोधणारी व्यक्ती जी आहे ती खरोखर व्यक्ती म्हणून आहे की काय? मी अन्न खातो, ताटातले पोटात जाते, म्हणून ते माझा देह असे होते काय? मी ते अन्न आहे काय? ताटातली भाकर जिलेबी जर मी खाल्लीच नाही, म्हणजे फक्त ताटातच आहे, त्याला तुम्ही तुमचे शरीर म्हणू शकता काय? आता ज्या अन्नाचे पचन झाले, सकाळी मलमूत्र रूपाने ते बाहेर फेकल्या जाते, याचा अर्थ असा होतो काय की माझे शरीर सुद्धा माझ्यातून बाहेर फेकल्या गेलेले आहे किंवा मीच शरीराबाहेर फेकला गेलो आहे. संदर्भ प्रकरण नंबर 13, पान नंबर 51, ग्रंथाचे नाव बियॉन्ड फ्रीडम, मारिया ज्युरी. अशाच प्रकारचा दृष्टांत श्री अखंडानंद महाराज नेहमी देत असो. साधक विचारतो, स्वरूप ज्ञान होण्याकरता संत सहवास आवश्यक आहे का? महाराज म्हणतात, तुम्ही त्याचा किती लाभ उचलता यावर ते अवलंबून आहे. अंतर्यामी तळमळ पाहिजे. वस्तुतः आत्मस्वरूप मुक्त व नित्य प्राप्त आहे. फक्त इतकेच आहे की हळुवारपणे आणि तळमळीने त्यावरील आवरण फक्त दूर करावे लागेल. तुम्ही शांतीच आहात, पण हे समजण्याकरता तुम्ही दक्ष आणि सावध असे व्हायला पाहिजे. तत्पर आणि शांत राहणे आवश्यक आहे. त्याकरता स्वस्वरूपाच्या अखंड अनुसंधानात राहायला हवे. गतस्मृतीवर आधारित भविष्यकालीन योजना तुम्ही आखता, त्यापासून तुम्ही सुखांची अपेक्षा बाळगता, पण स्वस्वरूपात कधीच भविष्याची चिंता नसते. तुम्हाला फक्त दुःख नको असते, ही चिंता तुम्हाला खाते. हे जर समजले तर संपूर्ण समाधान आणि तृप्ती तुमच्या समोर हजरच आहे. त्याला भविष्याची मुळीच जरुरी नाही. म्हणजे चूक फक्त आपल्या दृष्टिकोनात आहे. जगाला वस्तुतः आपले असे स्वतःचे स्वतंत्र असे वेगळे अस्तित्वच नाही. तुमची कल्पना म्हणजेच तुमचे मानसिक जग आणि तेच
तेच तुम्हाला त्रासदायक आहे.